नमस्कार, मी विशाल पाटील। ही वेळ फक्त सत्तेच्या हिशेबाची नव्हे तर सत्तेला टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या संयमाची देखील आहे। मुंबई आणि ठाण्यामधील महापौर पद ही प्रतीक आहेत, सत्ता कुणाच्या बाजूने वळतीये हे दाखवणारी। मात्र ज्या घरामध्ये अनेक भागीदार असतात तिथे खुर्चीपेक्षा विश्वास महत्त्वाचा ठरतो। राजकारण म्हणजे फक्त निर्णय घेणं नव्हे तर निर्णय घेण्याआधी लोकांच्या मनाचा अंदाज घेणं। आज महायुती समोर नेमकी हीच परीक्षा आहे। एका बाजूला भाजपची संघटन शक्ती आणि नियोजन आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा भावनांशी जोडलेला जनाधार। या दोन्ही शक्तींच्या समीकरणामध्ये मतमतांतर येणं हे अगदी साहजिक आहे। सत्ता ही वाऱ्यासारखी असते, जी कुणाकडे जास्त वेळ थांबत नाही, आणि म्हणून जेव्हा सहयोगी पक्षात रस्सी खेच दिसते तेव्हा प्रश्न हा नुसता खुर्चीचा नसतो तर तो भविष्यातील दिशेचाही असतो। सध्या जनतेच्या अपेक्षाही वाढल्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी समन्वयच एकमात्र मार्ग आहे, आणि हाच समन्वय महायुतीमध्ये राहिलाय की नाही हा प्रश्न आहे। दरम्यान समोर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता महापौर पदाच्या अपेक्षेने कुठेतरी महायुतीमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। दरम्यान दुसऱ्या विषयावरती बोलायचं झालं तर आरक्षणासाठी मराठा वादळ उठल्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत। आता सरकारच्या त्याच निर्णयामुळे आपल्यावर अन्याय होणार असल्याची भावना निर्माण झाल्यानं ओबीसी समाजही आक्रमक झालाय, आणि त्यामुळे आता 17 ऑक्टोबरला छगन भुजबळांचा ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे। आणि आज दोन महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। वरिष्ठ नेते जरी महायुतीमध्ये निवडणुका लढणार असल्याचं सांगत असले तरी आपल्याच पक्षाचा महापौर होईल असे दावे आता महायुतीतील नेत्यांकडूनच होताना दिसतात। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जरी अधिकृतपणे सांगितलं गेलं असलं तरी महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे। महापौर पदासाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू असताना महापौर शिवसेनेचाच या घोषवाक्यासह बॅनरबाजी करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। निवडणुकीआधीच महापौर पदावरून अशी राजकीय पातळीवरची चुरस वाढताना दिसत असतानाच महायुतीमधील नेते मात्र आपले मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतात। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा, आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद घेता आणि ते ऐकलं देखील असेल। महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, आणि हे सगळे अधिकार जे आहेत ते 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणालाही नाही। तिन्ही वरिष्ठ नेते आपल्या पातळीवरती या संदर्भातला निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य त्यातून करण्यात आलं। हे तर झालं मुंबईचं। मात्र नुकतंच ठाण्याच्या महापौर पदावरूनही महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळालं। मात्र ठाण्याकडे वळण्याआधी ज्या मुंबईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे, त्या मुंबई महापालिकेमध्ये 2017च्या निवडणुकीवेळी पक्षीय बलाबल नेमकं काय होतं हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर पक्षीय बलाबल नेमकं काय सांगते 2017 सालचं त्यावरती एक नजर टाकूया। तर
मुंबई महापालिकेचा जो निकाल 2017 मधील पक्षीय बलाबलासंदर्भातला होता तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी समजून घेऊयात. शिवसेना होती 98 जागांवर, भाजपच्या 80 जागा, 29 जागा होत्या काँग्रेसला, राष्ट्रवादी 8, समाजवादी पार्टी 6, त्यानंतर MIM जी आहे ती 2 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे तिला 1 जागा या ठिकाणी मिळाल्याचं आपण पाहतोय. 2017 मधलं मुंबई महापालिकेचं पक्षीय बलाबल यावरती आपण नजर टाकलेली आहे. चला तर मग आता मुंबईवरून थेट आपण ठाण्याकडे वळणार आहोत. जसं की मी या आधी तुम्हाला सांगितलंय की ठाण्यातही महापौर पदावरून महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चिन्ह आहेतच. ठाण्यामध्ये बुधवारी शिवसेनेची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा सूर असल्याची माहिती देखील मिळते. तसंच भाजपसोबत येत नसल्यानं शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि आता याला कारण ठरलेलं आहे भाजप आमदार संजय केळकर यांनी नुकतंच काही दिवसांआधी केलेलं एक वक्तव्य. ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर झाला पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केलं आणि त्यानंतर आता शिवसेना ही चांगलीच आक्रमक होताना दिसतेय. उदय सामंत यांनी केळकरांना खडसावलेलं असून नरेश म्हस्केंनीही या आधी एक हाती सत्ता आणतच होतो असा आत्मविश्वास बोलून दाखवलाय. पाहूयात. आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते की ठाण्याचा महापौर हा आमचा झाला पाहिजे. ही देखील वेळोवेळी आम्हाला वाटत असतं आणि ही देखील आमच्या कार्यकर्त्यांची कायम भूमिका आहे. तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे, ते स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत ते 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाही. त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा. काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात, त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला. गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेच्या स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय. मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. खरं तर प्रतिष्ठा सगळ्यांची पणाला, मात्र महापौर पद कुणाला यावरून सुरू असलेल्या चर्चा तर आहेतच. यानंतर जेव्हा भाजपची ठाण्यामध्ये बैठक पार पडली तेव्हा त्या बैठकीमध्ये अब की बार 70 पार ही घोषणा देण्यात आल्याची माहिती देखील मिळते. याच घोषणेची सध्या ठाण्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगताना दिसते. दरम्यान सर्वच राजकीय प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता ठाणे महापालिकेचं देखील 2017 मधील पक्षीय बलाबल नेमकं काय होतं त्यावरती आपण एक नजर टाकूयात. तर ठाण्यामध्ये नेमकं काय चित्र होतं 2017 साली आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला शिवसेना होती 67, 35 जागा राष्ट्रवादी, भाजपला 24 जागा, 3 काँग्रेसला आणि त्यानंतरच्या 2 जागा या त्या ठिकाणी MIMला असल्याचं आपण यावेळेला थेटपणे पाहतोय. तर ठाणे महापालिकेचा निकाल 2017 मधील पक्षीय बलाबल दाखवणारा आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेतलेला आहे. चला तर आता थेट आपण चर्चेकडे वळतोय आणि आजच्या चर्चेसाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार मिलिंद भागवत यावेळेला आपल्यासोबत आहे. मिलिंदजी, आजच्या या सेगमेंटची सुरुवात आपल्याकडून करायला मला आवडेल. त्याचं कारणही असं आहे की राजकीय पक्ष तर आपापली बाजू मांडतीलच, मात्र ज्यावेळेला मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रतिष्ठा पणाला लावताना दिसतोय. आणि खरी चुरस ही महाविकास आणि महायुती आघाडीमध्ये असण्याऐवजी आता जो सध्या सूर आपल्याला मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेत पाहायला मिळतोय तो एकला चलोरेचा नारा दिला जाणार की आपल्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावत महापौर पद भाजपकडे की मग शिवसेनेकडे यावरून सुरू झालेला नवा वाद आपण पाहतोय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका निवडणुका याचं चित्र हे थोडं वेगळं असतं लोकसभा आणि विधानसभेपेक्षा. मिलिंद सर. विशाल सर धन्यवाद.
मला एक गोष्ट एकदम स्पष्ट सांगावीशी वाटते की हा. मुंबई महानगरपालिकेत काहीही झालं तरी युती होणार. म्हणजे शिवसेना, शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढणार, यात काहीच शंका नाही. जिथपर्यंत ठाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यात यापूर्वी भारतीय जनता पक्षानं स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना थोडंसं यश मिळालं. पण जे भाजपला अपेक्षित होतं किंवा आता जे भाजपचे आमदार ठाणे शहरातले जे आहेत संजय केळकर, ते सांगतात की भाजपचा महापौर बसावा. तर सध्याची भारतीय जनता पक्षाची स्थिती आणि शिवसेना शिंदे गटाची स्थिती या दोन्हीचा विचार केला आणि लोकांमध्ये फिरल्यानंतर काय सध्याचं वातावरण आहे हे जर का पाहिलं तर हे जवळपास स्पष्ट आहे की भाजपचा स्वबळावर महापौर वगैरे या गोष्टी कार्यकर्त्यांना सांगण्याकरता, कार्यकर्त्यांना उत्साह देण्याकरता ठीक आहेत, पण प्रत्यक्षात भाजपला प्रचंड अवघड अशी गोष्ट आहे. किंबहुना भाजप स्वबळावर ठाणे महानगरपालिकेत स्वतःचा महापौर बसवूच शकणार नाही सध्याच्या स्थितीनुसार. बरोबर आहे. शिंदे गटाचा जर का विचार केला तर गेल्या अनेक वर्षातली शिंदे गटाची किंवा शिवसेनेची ठाण्यातली ताकद, ठाणे आणि शिवसेना, शिवसेना आणि ठाणे हे जे काही सगळं गणित आहे त्या सगळ्यांचा विचार करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर आतापर्यंतची त्यांची वाटचाल पाहता, ठाण्यावर असलेली पकड पाहता, एवढंच नाही तर विशालजी गेल्या 6 ते 8 महिन्यात ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या भागातल्या विविध राजकीय पक्षातल्या लोकांना जवळ केलेलं आहे, त्यांची ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत ती पाहता शिवसेना ठाण्यात एक हाती सत्ता सुद्धा मिळवू शकते. आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही की शिवसेना भाजपची ठाण्यात युती होईल. बरोबर आहे. प्रदीर्घ काळातल्या अनेक निवडणुका तुम्ही स्वतः देखील मिलिंद सर कव्हर केलेल्या होत्या आणि एकंदरीत त्या अनुभवावरून आपण त्याचं विश्लेषण यावेळेला करताय. आपल्याकडे पुन्हा एकदा येण्याआधी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडे जाईल. अरुणजी, काय होतं ना, प्रत्येक पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. सर्वाधिक लक्ष यावेळेला मुंबई आणि ठाणे महानगरपालिका जी आहे ती लक्ष वेधून घेताना दिसतेय. मात्र जरी तुम्ही लोकसभा विधानसभा एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला होता, पुन्हा एकदा स्थानिकमध्ये देखील आपण एकत्र लढण्याचा निर्णय घेत असताना अतिशय महापौर पदावरून ज्या वेळेला ही ठिणगी पडलेली आहे, स्थानिक पातळीवरचे नेते हे जर महापौर पदावरून अडून बसणार असतील तर मात्र ही परीक्षा दोन्ही पक्षांसाठी, भाजप आणि शिवसेना दोघांसाठी कठीण असेल का? अरुणजी, तुमचा निर्णय काय आहे शिवसेनेचा? विशालजी, पहा, काही नेते हे उगीच स्वतःचं महत्व दाखविण्याकरता पुढे पुढे करत असतात, पुढे पुढे रेटत असतात. त्यामधीलच ठाण्याचं संजय केळकर आणि गणेश नाईक ही दोन अतिशय उत्तम उदाहरणं सध्या जनता पाहत आहे. पहा, ठाणा म्हटलं म्हणजे शिवसेना ही आलीच आणि ठाणा म्हटलं की एकनाथ शिंदेजी सध्या हे आलेच. तेव्हा तिथे भारतीय जनता पार्टीच्या संजय केळकर यांनी कितीही उड्या मारल्या तरी ते शिवसेनेची बरोबरी करू शकणार नाही. ही गोष्ट खरी आहे की आम्ही युतीमध्ये सर्व एकत्र आहोत. युतीमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या युतीमधील दुसऱ्या पक्षावरती आरोपबाजी केली नाही पाहिजे. हे वारंवार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सांगत आहेत. मला देवेंद्र फडणवीसजींचं 2 वर्षापूर्वीचं एक वाक्य आठवतं अतिशय उत्तम. जेव्हा आम्ही तिन्ही पक्षांचं एकत्रित एक हे मोठी सभा लागली होती त्यावेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे की कोणत्याही नेत्याने आपल्या युतीमधील नेत्यावरती उगीच काही बोलायचं नाही आणि जर एखाद्याला जास्त खुमखुमी आलीच असेल तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याला अगोदर विचारायचं आणि मग बोलायचं. तेव्हा संजय केळकर यांनी आपल्या नेत्याला विचारलंय सध्या की नाही हे परमेश्वराला ठाऊक, परंतु हे बोलणं योग्य नाही हे आदरणीय देवेंद्र फडणवीस सध्या सुद्धा सांगत आहेत. तेव्हा ठाण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ही 100% तिथे आपला महापौर बसवेल याबद्दल काहीही दुमत नाही. बरं, महापौर पदावरून तुम्ही देखील इच्छुक आहात त्या ठिकाणी अरुणजी. मला असं वाटतं भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? विशालजी, आवाज येतोय. नमस्कार. नमस्कार. बरं अजितजी, आता कळीचा मुद्दा जो अरुण सावंतांनी मगाशी उपस्थित केलेला आहे, त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ठाणं असेल किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी आमच्याबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर बरोबरी करता येणं शक्य नसल्याचं स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी ऐकून घ्यावं
आणि मग वरिष्ठांना विचारूनच या संदर्भातली वक्तव्य करावी. मात्र ज्या प्रकारे संजय केळकर यांनी महत्त्वपूर्ण विधान हे ठाण्याकरता केलेलं आहे, तसंच काहीसं आता महायुतीत जरी आपण निवडणुका लढवणार असलात तरी महापौर पदासंदर्भात भाजपची ठाम भूमिका काय आहे मुंबई आणि ठाण्यासंदर्भात? हे बघा विशालजी, आपल्या माध्यमातनं मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. नक्की. ठाण्याबद्दल आपण आधी बोलूयात. आमचे नेते माननीय संजय केळकर, निरंजनजी डावखरे तिथले आमचे आमदार, माधवीताई नाईक आमच्या प्रदेशाच्या सरचिटणीस आणि संदीप लेले आमचे शहराचे अध्यक्ष. काय झालंय की अशा चर्चांचा रोख माझ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात आला. काय, भारतीय जनता पक्ष हा 24 तास आम्ही निवडणुकांच्या करता काम करणारा पक्ष आहोत. आम्ही त्या दृष्टीने काम करत असतो. आमची एक बैठक आता झाली, संघटनात्मक बैठक ती होती आणि त्या बैठकीमध्ये तिथे आम्ही सगळा आढावा घेतला. या सगळ्या प्रमुख नेत्याने बसून तिथे आढावा घेतला. आता अरुणभाई, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की आपले वरिष्ठ नेते बसणार आहेत, ते चर्चा करणार आहेत आणि ते सगळं ठरल्यानंतर आपण माध्यमांमधनं कुणाचा महापौर, कुठं बसणार, काय, ही सगळी विधानं करायची आहे. कारण महायुती ही आपल्याकरता राज्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. स्थानिक नेत्यांनी समजून घ्या असं अरुणभाई आपण म्हणत असलात तरी बघा, विषय असा आहे की लोकसभेला आम्ही समजून घेतो, विधानसभेला आम्ही समजून घेतो आणि त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं काम अत्यंत निष्ठेनं करतो. आम्ही सुद्धा कमळाचं करतो. आम्ही सुद्धा कमळाचं काम मनापासून करतो आणि ते अत्यंत निष्ठेनं आपण करतो. जिथे शिवसैनिक कमळाचं काम करतात, जिथं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धनुष्यबाणाचं काम करतात, तिथे आपल्या नेत्यांचा एकमेकाप्रती असलेला विश्वास प्रतीत होतो आणि आपण ते सगळं काम करतो. शेवटी प्रत्येक पक्ष हा निवडणुकीपूर्वी आढावा घेत असतो. म्हणजे आमचे तिथले शहराध्यक्ष संदीप लेलेंचं एक वाक्य मला खूप आवडलं की आम्ही पॉवर हंग्री आणि वॉर हंगर नाही आहोत. आपण या MMR रिजन मधलं जर आपण एकूण तिथली जर सगळी परिस्थिती आपण लक्षात घेतली तर बघा, आता आम्ही 23 आणि आमच्या मित्रपक्षाचे 67 त्यातले 3 उभाठामध्ये गेले. म्हणजे शिवसेनेमध्ये इतकी मोठी संख्या आहे. आता जर समजा 85+24 109 विशालजी समोर काही राहतच नाही. आपण एक लक्षात घ्या, आमची मुंबई असेल किंवा ठाण्यामध्ये असेल, आमची एकसंघ ताकद इतकी मोठी आहे याचा आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंगंड नाहीये, परंतु आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे, तो आत्मविश्वास आहे. आणि शेवटी काय होतं की शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, या दोन्ही पक्षांना ही जी आमची इलेक्शन मशिनरी आहे ती तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक बैठका घेतल्या. आता मी या चर्चेला येण्यापूर्वी आमदार निरंजन डावखरेजींशी बोलत होतो, तर तो जो विषय सगळा तिथला आहे, ज्यानं या सगळ्या स्टेट मीडियामध्ये बातम्या आल्या, तर भारतीय जनता पक्ष हा आम्ही निवडणूक ज्या ठिकाणी कमलावर लढतो तिथं सुद्धा तितक्याच ताकदीनं संघटनात्मक काम करतो आणि जिथं आम्ही धनुष्यबाण म्हणून निवडणूक लढतो, इतर घड्याळ म्हणून लढतो, आमचा कोण मित्रपक्ष लढतो, तिथेही भारतीय जनता पक्ष तितक्याच ताकदीनं संघटनात्मक काम करतो. बरं, पण ही संघटनात्मक कामं झाली भाजपची. मात्र दुसरीकडे जसं तुम्ही आता मगाशी अजितजी उल्लेख केलात तुमच्याच एका पदाधिकाऱ्यासंदर्भातला की सत्तेची भूक आम्हाला नाहीये आणि शक्तीची देखील भूक जर आपल्याला नाहीये, तर दुसरीकडे मात्र हीच भूक कुठेतरी शिवसेनेमध्ये उफाळून येताना दिसतेय का? महापौर पद आम्हालाच मिळणार असा जो एक सूर नरेश म्हस्केंनी ठाण्यामध्ये देखील उपस्थित केलेला आहे आणि एकला चलोरेचा नारा दिलेला असेल, तर मग पुढे ही रंगतदार लढत कशा प्रकारची असू शकते? अरुणजी, आपल्यापासून सुरुवात करतो. अरुणजी, होतंय काय ना की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका जिंकणं महत्त्वाचं असतं, कारण ज्या वेळेला स्थानिक पातळीवरती निवडणुका होतात त्या ठिकाणची गणितं पूर्णपणे वेगळी असतात. लोकसभा विधानसभेमध्ये एकमेकांना सांभाळून घेण्याचा अनुभव जरी असला तरी देखील मात्र ठाण्यातलं जर आम्ही महत्त्वाचं चित्र पाहायला गेलं तर त्या ठिकाणी गणेश नाईक देखील जाऊन जनता दरबार घेताना दिसतात. थेट उपमुख्यमंत्र्यांचं म्हणून ओळखलं जाणारं म्हणजेच शिंदेंचं ठाणे, त्या ठिकाणी मात्र चित्र वेगळं होत असल्याचं दिसतंय. जबाबदारीनं विधानं केली जात नाही, मग एकमेकांची उणीदुडी काढल्यानंतर मात्र महापौर पदासाठी जर एकला चलोरेचा नरेश म्हस्के त्या ठिकाणी नारा देत असतील तर वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होणं गरजेचं आहे. महायुती म्हणून जरी एकत्र असलात तरी महापौर पदावरून काहीतरी बिनसेल आणि मुंबई आणि ठाण्यामध्ये वेगळं चित्र निर्माण होईल आणि एकला चलोरेचा नारा तुम्ही देणार का?
अरुणजी. विशालजी पहा, एकला चलोरेचा जो काही नारा आहे हा योग्य वेळी आमच्या पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत ते आणि आमचे संलग्न पक्ष जे काही आहेत ते तिघेही जण बसून देतीलच. परंतु कसं आहे, जेव्हा आपण युतीमध्ये असतो तेव्हा आपल्या बरोबरच्या सहकारी पक्षांवरती बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे. हे आजच आदरणीय मुख्यमंत्र्यांचं वाक्य मी सतत ऐकत आहे आणि गेले कित्येक दिवस ते तसं सांगत सुद्धा आहेत. तरी सुद्धा आदरणीय आपल्या नवीन मुंबईचे नेते गणेश नाईकजी आणि आमदार संजय केळकरजी यांच्यापर्यंत ते कसं पोहोचत नाही याचं मला कोडं पडलेलं आहे की एवढं. एक मिनिट मध्ये बोलू नका अरुणजी. माझा आपल्याला प्रश्न आहे की कान उघडणी कुठेतरी वरिष्ठांनी करावी का? तुम्ही मला मध्ये प्रश्न विचारू शकत नाही प्लीज. मी विचारूच शकतो की माझं म्हणणं, तुम्ही शोवरती आहात, डिबेटला आहात, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अरुणजी द्यावी लागतील. वरिष्ठांनी कान उघडणी करावी असं आपल्याला वाटतं का? विशालजी माफ करा, मला वाटलं कोणीतरी भलताच व्यक्ती विचारतोय, क्षमा असावी. आपण काय विचारलं पुन्हा एकदा सांगा. माझं म्हणणं आहे वरिष्ठांनी कान उघडणी करण्याची वेळ आलेली आहे का या सगळ्यामध्ये? अगदी नक्कीच ना विशालजी. जेव्हा वरिष्ठ सांगत असतात आणि महायुतीमध्ये आपण अतिशय उत्तमरित्या काम करतो, आपण लोकसभेमध्ये उत्तम काम केलं, विधानसभेमध्ये उत्तम काम केलं, तर अगोदरच फायनल काही निर्णय लागण्याच्या अगोदरच खालच्या लेवलच्या नेत्यांनी का बोलावं मध्ये मध्ये, जेणेकरून आपल्या युतीमध्ये मिठामध्ये आपल्या दुधामध्ये जसा मिठाचा खडा पडतो तसा पाडायचा प्रयत्न कोणी करू नये. आणि जर आपल्याला या राज्यातून आणि मुंबईतून खास करून जर उभाटा शिवसेना आणि काँग्रेसला जर हद्दपार करायचं असेल तर या मुंबईमध्ये महायुतीने मजबूतीने काम केलं पाहिजे आणि मजबूतीने लढलं पाहिजे. इथे कोणाचा महापौर बसेल, अजितजी मिठाचा खडा नेमका कुणाचा पडतोय, मात्र कोण करतंय हे सगळं? हे जे काही मध्ये नेते, आता ठाण्यामधली उदाहरणं आपण स्वतः सांगितली, जनता ऐकते, मी सुद्धा स्वतः सांगितली. हे अशा लोकांनी आपल्या जिभेवर अरुणजी येतो ना, अजितजींकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. मिठाचा खडा जर कोणी टाकत असेल तर कोण? नाही विशालजी, आपण एक लक्षात घ्या की असा मिठाचा खडा बिडा इथपर्यंत काहीच नाही हो. बरं, अरुणभाईंना या सगळ्या गोष्टी माहितीये, मलाही माहितीये. समज द्यायची तर मग दोन्हीकडच्या नेत्यांना द्यावी लागेल. आणि लोकशाहीमध्ये हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे हो. अशा पद्धतीनं आपल्या आपल्या पक्षाची भूमिका. आणि कसं असतं, जसं एका घरामध्ये सगळीच माणसं सारख्या स्वभावाची नसतात, तसं असतात ना. जबाबदार नेते काय बोलतात याला महत्व आहे. एक जिल्हा, एक तालुका, एक महापालिका किंवा यानं कुठंतरी वातावरण खराब होईल इतकी महायुती अपरिपक्व निश्चित नाहीये. काल निवडणूक आयुक्तांकडे बघितलं तुम्ही की कशा पद्धतीनं पराभूत चेहऱ्यानं, म्हणजे पराभव काय काय करायला लावतो माणसाला. आमची तशी परिस्थिती नाही हो. आमचे नेते खूप प्रगल्भ आहेत. आमची महायुती अत्यंत अभेद्य आहे. आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला जे सांगतात ते तंतोतंत पाळणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आम्ही आहोत. पक्षाचा आदेश आम्हाला सर्वोच्च असतो. आमचे कुठलेही नेते असंबंध किंवा बाकीची अशी इतर विधानं आपल्याला करताना आढळणार नाहीत. शेवटी त्या भागामध्ये त्या नेत्यांचे त्यांचे काहीतरी वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयावरनं काहीतरी तणातणी असते. याचा अर्थ असा नाही की त्याचा कुठेतरी मिठाचा खडा पडेल. अरुणभाई, मला असं वाटतं आपण खूप सिनियर प्रवक्ते आहात. आपल्या काही विधानांचा फायदा घेऊन मग नंतर इतर सगळे सपशेल पराभूत संपलेले लोक त्याचं चर्चा चरवण करत बसतात. त्याला काही अजिबात अर्थ नाहीये. हे कुणीही काहीही केलं, काहीही बोललं तरी आमचे वरिष्ठ नेते ज्या सूचना आम्हाला देतात त्या संघटनात्मक पातळीवर अत्यंत व्यवस्थितपणे पोहोचतात. शेवटी निवडणुका या स्थानिक आहेत विशालजी, आपण लक्षात घ्या. महापालिकेच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, ग्रामपंचायत आहे, गण जिल्हा परिषद, पंचायत समिती. त्यामुळं फुरफुरणारे बाहू सरसावून आमचे कार्यकर्ते ज्यांनी लोकसभेला, विधानसभेला पक्षाचा आदेश पाळलाय, काम केलेलं आहे, प्रत्येक पक्षाला त्या कार्यकर्त्यांच्या करता आढावा घेणं, बैठका घेणं, चाचपणी करणं हे करावं लागणार आहे. ती ताकद त्या पक्षांमध्ये बघा. हे या चर्चा कुठल्या आहेत? फक्त तुम्हाला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधल्या दिसतील. इतर लोक तर झोपले सपशेल अजून. त्यांची कुठेही संघटनात्मक बैठक झाल्याचं तुम्हाला दिसतंय का? काही तयारी झाल्याचं दिसतंय का? शेवटी असं असतं की ज्या झाडाला आंबे असतात त्यालाच लोक दगड मारतात. आणि मला असं वाटतं आता काय माहिती का, मुंबई ठाणे सेंट्रिक करून माध्यमांना सुद्धा अशा पद्धतीनं चर्चा करणं आवश्यक आहे. त्या चर्चेमध्ये आम्ही आहोत, हे यश आमचं आहे. कारण जनता आमच्या पाठीशी आहे. मला इतकंच आपल्याला सांगायचंय
की माननीय गणेश नाईक साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामधले फार सिनियर लिडर्स आहेत. ते 35 वर्ष निवडून येत आहेत. त्यामुळे निश्चितपणे तरुण लोकांनी, नव्या कार्यकर्त्यांनी या दोघांच्याही बद्दल प्रतिक्रिया देताना ठाणे जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्याबद्दल बोलतो जिथं मी राहतो, माझं असं स्पष्ट मत आपल्याला आहे की ज्या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये काय तयारी आहे, काय चर्चा आहे याची अधिकृत माहिती आमच्याकडे असते, ती संपूर्ण राज्याची असते. कारण त्या प्रक्रियेचा आम्ही एक भाग असतो. त्यामुळे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, आमच्या महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडेल इतकी बरं, याचं स्पष्टीकरण आपण देता आहात. मात्र महापौर पद नेमकं कुणाला हवंय हे देखील दोन्ही राजकीय पक्ष ठणकावून सांगताना दिसत आहेत. मिलिंदजी, मी आपल्याकडे येईल. मिलिंदजी, मुंबई असेल किंवा ठाणे महापालिका असेल, आजपर्यंत वर्चस्व त्या ठिकाणी शिवसेनेचंच होतं. भाजपनं आता त्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे असं आपल्याला वाटतं का? स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये जरी चर्चा होत असताना दिसल्या तरी देखील मनसुबे थेट आहेत की आता महापौर पदावरती दावा सांगणं आणि छाती ठोकपणे प्रत्येक राजकीय पक्ष तो दावा करताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महापौर पदाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा ठरू शकेल का? मिलिंदजी, मला असं वाटतं ना विशालजी की म्हणजे मी अरुण सावंतांचं पण बरेच दिवसांनी ऐकलं आणि अजितजी पत्रकाराचे प्रवक्ते झाल्यानंतर अधिक बॅलन्स बोलताना मला आज दिसले, तर फार छान वाटलं. चांगली गोष्ट आहे. पण हे सगळ्यांना माहिती आहे की महापौर पद हा विषय आधीच स्पष्ट झालेला आहे आणि म्हणजे या नेत्यांमध्ये आधीच स्पष्ट होईल. युतीतला फार जुना फॉर्म्युला आहे, बाळासाहेब होते तेव्हापासूनचा, की ज्याचं बहुमत त्याचा महापौर, ज्याचं बहुमत त्याचा मुख्यमंत्री. बरोबर. तर मुंबईत आणि ठाण्यात सुद्धा तसाच फॉर्म्युला असणार. मुंबईतली स्थिती अशी आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये खरंच काटेकी टक्कर असेल जर का आपण या दोन पक्षांचा फक्त विचार केला तर. आत्ताची स्थिती जर का पाहिली, भाजपमध्ये म्हणजे शिंदे शिवसेनेच्या बरोबर आलेले अन्य आमदार आणि नगरसेवक पाहता एकदम काटेकी टक्कर यांच्यात असेल. पण हे दोघंही, अजित सावंत यांनी म्हटलं तसं, अजितनी म्हटलं तसं की समजूतदारपणे हे ठरवतील. पण जिथे शेवटच्या जागा वाटपाचा निर्णय येईल तिथे मात्र ठाण्यात शेवटच्या क्षणापर्यंत ठाण्यातले भाजपचे कार्यकर्ते प्रयत्न करणार की स्वबळावर लढू. पण मला असं वाटत नाही, मगाशी जरी मी शेवटी म्हटलं होतं की भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढतील, पण जर का ठाण्यात महापौर पद शिवसेनेला हवं, म्हणजे युतीला हवं असेल तर दोघांना एकत्रित लढावं लागेल. हे आत्ताचं वास्तव आहे. आणि राहता राहिला प्रश्न महापौर पदाचा, तर आत्ताचे आपण आकडे ठाणे महानगरपालिकेतले दाखवत होतो जसे मुंबईचे आत्ता दाखवतोय. नक्कीच. तर भाजप आणि शिवसेनेमधलं अंतर पाहता भाजपला स्वबळावर स्वतःचा महापौर वगैरे या स्वप्नवत गोष्टी आहेत, त्या प्रत्यक्षात शक्य नाहीत तुर्तास आत्ताच्या आकडेवारीवरनं, असं मला वाटतं. निश्चितच आहे. 2017 मधील पक्षीय बलाबल तर आपण एका बाजूला पाहतोय आणि सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला देखील एखादा फॉर्म्युला निश्चितच ठरलेला असावा ही शक्यता आहे, जी केवळ वरिष्ठांना माहिती असेल. ते आपण जाणून घेणार आहोतच, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या नंतर स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या वेळेला तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही महापालिका सांभाळतो, अशी देखील सूत्र असल्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. धन्यवाद अजितजी चव्हाण, अरुणजी आणि मिलिंद भागवत सर, तुम्ही आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात आणि या विषयावरती सविस्तर चर्चा घडवून आणलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.